गंगाखेड रेल्वे स्थानक परिसरात शासकीय गोडाऊन जवळ असलेल्या सोहेल अहमद अब्दुल खदीर खुरेशी यांच्या भंगारच्या गोडाऊनला शुक्रवारी 19 जून रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली। यात प्लास्टिक व भंगार साहित्याला लागलेल्या आगीने पाहता रौद्र रूप धारण करत स्टील मटेरियल, प्लास्टिक मटेरियल, ठिबक सिंचन साहित्य, बिस्लेरी बॉटल व टीन शेड आदी अंदाजे 10 लाख रुपयांपेक्षा अधिकचे साहित्य जळून खाक होऊन नुकसान झाले व गोडाऊन शेजारी असलेल्या राजाभाऊ गुंडप यांच्या घराला ही आगीने आपल्या कवेत घेतल्याने यात एक दुचाकी, एक सायकल, घरात ठेवलेली रोख रक्कम, गादी, पलंग असे लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले। आगीची घटना घडताच परिसरातील नागरिकांनी व नगरसेवक शेख साबेर, सुनील चौधरी, सय्यद सलीम, अब्दुल रहमान खुरेशी, सय्यद जहीर, इरफान खान, सय्यद सलीम, शेख अखिल, रहमतुल्ला, सय्यद दिलावर, गोपाळ चौधरी, सय्यद अलिउद्दीन, अमजद पठाण, दीपक पारवे, आजमत खान आदींनी धाव घेत खासगी पाण्याचे टँकर तसेच गंगाखेड नगर परिषद व G7 शुगरचे तसेच पालम नगर पंचायतचे अग्निशमन दल पाचारण करून प्रचंड प्रमाणात आगीचे लोट उठलेली आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केले। तब्बल 2 तास अथक परिश्रम घेऊन ही आग नियंत्रणात आली नाही व संपूर्ण गोडाऊन तसेच गोडाऊन शेजारी असलेले एक घर जळून खाक झाले। परभणी येथून नजीब सिद्दीकी यांची रिपोर्ट।